तुम्ही तुमच्या आहारात दही हा पदार्थ नक्कीच खात असाल, परंतु तुम्ही जर दही या 5 पदार्थांबरोबर खाल्लं तर तुमचा मृत्यू कदाचित होऊ शकतो। तर या 5 गोष्टी कोणत्या आहेत हे तुम्हाला आज कळालंच पाहिजे, कारण की अनेक लोक चूक करतात आणि मग त्यांचा मृत्यू होतो। काही पदार्थ जर दह्याबरोबर खाल्ले तर अक्षरशः त्याचं पॉयझन म्हणजेच विषामध्ये रूपांतर होतं आणि त्या व्यक्तीचा तिथेच मृत्यू होतो। मग अशा कोणत्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी ते पदार्थ तुम्हाला माहीत होणं खूप गरजेचं आहे। अनेक लोकांना त्या गोष्टी माहीत नाहीत, ते पदार्थ माहीत नाहीत की दह्याबरोबर ते पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो। दह्याचे पचन थंडसर स्वरूपाचे असल्यामुळे काही पदार्थ त्याबरोबर खाणं योग्य नाही आणि तुम्ही जर ते पदार्थ खाल्ले तर त्याचे शरीरावर काय थेट परिणाम होऊ शकतात हे आज तुम्हाला बघायलाच पाहिजे। कारण की आयुर्वेदानुसार दह्याबरोबर तुम्ही जर खाली दिलेले पदार्थ खाल्ले तर तुमच्या बरोबर अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतात। मग हे पदार्थ कोणते आहेत तुम्हाला आज पाहावंच लागेल। तर पहिल्या नंबरवर पहिल्या लिस्टमध्ये येतात ते म्हणजे मासे। आता मासे अनेक जण खातात, जर तुम्ही मासे दह्याबरोबर खाल्ले तर तुमच्या शरीरावर अशा प्रकारचे डाग निर्माण होतात। अनेक लोक मासे खातात आणि त्यांना मासे खायला आवडतात, परंतु याचे परिणाम भयंकर होतात। दह्याबरोबर जर तुम्ही मासे खाल्ले तर त्वचाचा रोग तुम्हाला नक्कीच हा होणार आहे। ज्या प्रकारे या फोटोमध्ये हे डाग दिसत आहेत त्या प्रकारचे डाग तुम्हाला नक्कीच येणार आहेत। व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता आपल्या लिस्टमध्ये 2 नंबरची ती गोष्ट तो पदार्थ म्हणजे उडदाची डाळ। जर उडद डाळ जड व वायू निर्माण करणारी असल्यामुळे दह्यासोबत तुम्ही उडदाची डाळ खाऊ शकत नाही। तर दह्यासोबत जर तुम्ही खाल्ली तर पोट फुगणे, अपचन आणि आळस हा जाणवतो। तर पुढच्या लिस्टमध्ये जो पदार्थ आहे तो अत्यंत भयानक आहे आणि ते पदार्थ अनेक लोक खातात आणि तिथेच ते चूक करत असतात, कारण की हा पदार्थ खाल्ल्याने थेट तुमच्या पचन संस्थेवर परिणाम करत असतो। ते म्हणजे काकडी आणि खरबूज व इतर फळे जी आहेत तुम्ही दह्यासोबत अजिबात खाऊ नका, कारण की काकडी किंवा खरबूज खाल्ल्यास पचनाच्या तक्रारी निर्माण होतात। तसेच सर्दी जुलाब होण्याचीही शक्यता असते। मग असे पदार्थ तुम्ही न खाल्लेले बरे। आंबट फळे जसे संत्री, मोसंबी जी आहे ते लिंबू दह्याबरोबर तुम्ही अजिबात खाऊ नका, ते घेतल्यास आम्लपित्त वाढते। आता पुढच्या लिस्टमध्ये आपला जो पदार्थ आहे तो सगळ्यात घातक आहे, याच्यामुळे तुमचा मृत्यू हा 100% होतो। ते म्हणजे की कांदा आणि दही। कांदा आणि दही हा जो पदार्थ आहे, हे जे आहेत हे जर तुम्ही दह्याबरोबर खाल्ले तर त्याचे वाईट परिणाम होतात, कारण की कांदा आणि जे दही आहे त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत। म्हणजे दह्याबरोबर कांदा खाणे किंवा ते खाल्ले तर त्याचे परिणाम होतात, कारण की त्यांचे गुणधर्म जे आहेत ते विरुद्ध आहेत आणि त्यामुळे शरीरात विषारी दुष्परिणाम विष घडू शकतात। आता पुढचा सुद्धा असाच पदार्थ आहे, ते म्हणजे मांसाहार। जर तुम्ही दह्यासोबत मांसाहार खाल्ला तर तुमच्या शरीरात विष निर्माण होतं आणि विष निर्माण झाल्यानंतर अक्षरशः त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो। अशा घटना समोर आलेल्या सुद्धा आहेत। दह्यासोबत मांसाहारी पदार्थ खाल्ल्यास पचनावर वाईट परिणाम होतो, त्याचबरोबर शरीरात विषारी घटक निर्माण होतात, म्हणजेच विष जे आहे ते शरीरात निर्माण होतं। आता तुम्हाला प्रश्न पडेल की दह्याचे सेवन कधी आणि कसे करावे। मग पुढे जे घटक दिलेले आहेत, जे घटनाक्रम दिलेला आहे ते पहा। दही दुपारच्या जेवणात खाणे सर्वात चांगले मानले जाते, कारण त्यावेळी पचनशक्ती जास्त असते। मग रात्री दही खाणे टाळावे। रात्री दही खाल्ल्यास कफ वाढतो, सर्दी, खोकला, घसा बसणे यासारख्या समस्या निर्माण होतात। जर रात्री दही घ्यायचे असेल तर ते थोडे मीठ किंवा काळी मिरी किंवा साखर घालून ताकाच्या स्वरूपात घेणे अधिक फायदेशीर ठरते। त्यात थोडे मीठ, साखर, मिरीपुडी किंवा जिरीपूड टाकल्यास पचनास मदत होते। त्याचबरोबर उन्हाळ्यात दही थंडावा देणारे सुद्धा असू शकते। तर अशा प्रकारे आजचा हा रिपोर्ट होता। तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि तुम्ही जर दह्यासोबत जर काही पदार्थ खात असेल तर ते अजिबात खाऊ नका। तुम्ही प्लेन दही खा, दह्यासोबत कुठलाही पदार्थ खाऊ नका। दही आहे असं तुम्ही खा,
मग तुम्हाला त्याचा तुमच्या शरीरावर कुठलाही परिणाम होणार नाही. या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.